नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोकंद पोटोबा. आलो आहे नवीन फूड स्पॉटला. ते म्हणजे सातारचे सुप्रसिद्ध मोहिते बंधू यांच्या प्रशांत वडापावला आणि पाहणार आहे त्यांच्या वडापावची संपूर्ण रेसिपी, ते संपूर्ण मोजमापासह. तर चला पाहूया. आहे सातारा शहरातील साई मंदिर परिसरामध्ये. या परिसरामध्ये ना प्रशांत वडेवाला म्हणून फेमस हॉटेल आहे. तर आपण त्यांच्याकडे कसा वडापाव बनतो ते बघण्यासाठी आलो आहे. तर आपल्या बरोबर आहेत हॉटेलचे मालक मोहिते साहेब. तर नमस्कार साहेब. नमस्कार. साहेब, आपल्या हॉटेलविषयी मी खूप ऐकलं होतं. तर तुमचा वडापाव कसा बनतो ते बघण्यासाठी आणि टेस्ट करण्यासाठी आलोय. तर आपण आता वडापाव बनवतो, तर आता मसाला किती किलोचा बनवणार आहे? आपण आता मसाला बनवला 1.5 किलोचा. 1.5 किलोचा मिरचीचा का? हा. तर आता त्याचं साहित्य सांगा ना आपल्याला एकदा. मिरची 1.5 किलो आहे. हा आलं पावशेर आहे. हा लसूण पावशेर आहे. हा. तर आपण हे मिरची देठ वगैरे काढून घेतलेत का? हा. म्हणजे क्लीन करून घेतलेलं आहे. फ्रेश करून हा. घेतलं. तर आता हे साहित्य आपण काय मिक्सर मध्ये काय बारीक करून घ्यायचं हा, का? मिक्सर मध्ये बारीक करणार आहे. हा मिक्सर मध्ये बारीक केल्यानंतर मग त्याला परतणार आहे. हा. म्हणजे त्याला फोडणी द्यायची आपल्याला हा. थोडक्यात. ठीक आहे. तर आता हे मिक्सर मध्ये बारीक करताना असं बरड करायचं, एकदम फाईन पेस्ट करायची. नाही, थोडा जाड ठेवायचा, लय बारीक नाही करायचं. हा हा. ठीक आहे. तर आता आपण हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया. हा, ते बारीक करून घेतलंय. हा. तर जरा मोठा मसाला ठेवलाय. हा आलं अद्रक बारीक केलंय, लसूण बारीक केलंय. हा आता आपण याला परतून घेणार आहे. हा तर आता आपण तेल घेतलंय. हा. तेल कोणतं आहे? तेल सोयाबीन आहे. सोयाबीन आहे. हे हा. किती प्रमाण आहे याचं? या अर्धा पावशेर असेल. अर्धा पावशेर म्हणजे आपल्या 1.5 किलो मिरचीसाठी ते पुरेसे आहे का? हा, तेवढं बाद झालं. ठीक. हा. तेल ओतलेलं आहे याच्यात. हा तर हे तेल जर आपण तापून द्यायचंय. हा तेल तापल्यानंतर आहे ना, आपण जिरे टाकणार आहे. हा. जिरे टाकल्यानंतर मोहरी टाकणार हा. आहे. मोहरी झाल्यानंतर हळद टाकणार आहे. हे प्रमाण कसं आहे याचं? ही 30 ग्राम आहे. हा ही मोहरी 30 ग्राम आहे. हा. हळद 20 ग्राम आहे. म्हणजे जिरे मोहरी प्रत्येकी 30 ग्रॅम हा. आणि हळद 20 ग्रॅम. 20 ग्राम. म्हणजे 1.5 किलो मिरचीसाठी हे प्रमाण पाहिजे. हा. ठीक आहे. मोहरी टाकतोय. हा मोहरी टाकल्यानंतर जिरे टाकतोय. हा हे जर आपण जरा असं भाजून द्यायचं चांगलं. त्याच्यानंतर हळद टाकू. साहेब, माझा एक प्रश्न होता. बरेच ठिकाणी ना हे फोडणीमध्ये कढीपत्ता टाकतात, आपण नाही टाकत का? कढीपत्ता नाही टाकत. त्याच्या मागचं कारण काय असं? ते काय होतं, कढीपत्ता गिरायकाला तोंडाला दाताखाली होतो. हा, हा. त्यामुळे आपण त्यात टाकतच नाही. हा हा कोथिंबीर टाकतो. ठीक आहे. आता आपण लसणाची पेस्ट केलेली टाकू. हा हा आता हे आपण लसूण जरा भाजून घ्यायचा. म्हणजे त्याचा कच्चेपणा असं चांगलं भाजायचं का? हा. आता अद्रक टाकूया. म्हणजे आलं लसूणचं दोन्हीचं कच्चेपणा जास्त भाजायचं आहे. हा, दोन्ही मिळून भाजायचे. हा हा. तर तुम्ही हॉटेल व्यवसायामध्ये किती वर्ष आले म्हटले? एक 16-17 वर्ष झाली. हा हा. तर हे व्यवसायाची सुरुवात तुम्ही स्वतः केली ते कसं? हा, स्वतःच केली. हा हा. बरेचदा काय होतं की वडील हॉटेल चालू करतात हा. आणि तोच व्यवसाय पुढे मुलं कंटिन्यू करतात. नाही, मी स्वतः चालू केलंय. हा हा. म्हणजे व्यवसायात कसं काय आलं? म्हणजे आवड होती म्हणून का कसं? आवड पहिल्यापासून, म्हणजे या धंद्यातच होतो ना आपण. हा हा. म्हणजे व्यवसाय चालू करायच्या आधी कुठे काम करत होता का? हा, पहिला आपण 2-3 ठिकाणी काम केलं. हा. त्याचा अनुभव घेऊन मग व्यवसायामध्ये घुसलो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आधी अनुभव होता, मग हा. तुम्ही व्यवसाय चालू केला. हा. ठीक आहे. तर आता दिवसभरात साधारण आपण किती वडापाव बनवतो? आपल्या जातात किती 700-800 वडे जातात. 700-800 वडे. हा. तर तुमची पुरी भाजी पण खूप प्रसिद्ध आहे असं मला आल्यावर कळलेलं आहे. पुरी भाजी आपली कसं आहे, पुरी भाजी फेमस आहे. हा हा. पुरी भाजी म्हणजे सकाळी आपले 8 वाजता चालू होती पुरी हा भाजी. हा. 12-1 वाजता पुरी भाजी राहते. हा 12 नंतर मग पुरी भाजी संपते. ती टाकणार आहे. हा हा. तर आपलं आलं लसूण चांगलं भाजलेलं आहे. हा, आलं लसूण चांगलं भाजून घेतलंय. हा. आता आपण मिरची टाकतोय. हा. आता आपण ह्याला चांगला खरपूस भाजून घ्यायचा. हा हा. ते साधारण किती वेळ भाजावं लागणार ना? एक 5-10 मिनिटं. 5-10 मिनिटं. हा. म्हणजे जेवढं चांगलं भाजेल तेवढं टेस्टी वडापाव होणार आहे का? हा, टेस्ट होताना खराब होत नाही. हा हा.
चांगला खरपूस भाजून घेतलेला आहे. हा आपण काढून ठेवणार आहेत मसाला. त्यातला थोडा मसाला काढून ठेवणार आहे का? हा थोडासा मसाला काढून घेणार हा. आणि 1 3 किलो मसाला तू वापरणार आहे ती. हा म्हणजे हा टोटल किती किलो बटाट्यासाठी हा? हा बटाटा 5-6 किलो साठी 6 किलो. हा हा तर आपण आता यातला अर्धा मसाला काढून घेणार आहे आणि 3 किलो बटाटे मिक्स करणार का? हा 3 किलो बटाटा मिक्स करणार याच्यात. हा हा ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जसं गिऱ्हाईक येईल तसं तुम्ही मसाला मिक्स करताय. हा ठीक आहे. यो बटाटा 3 किलो आहे. हा तर आपण याला बारीक करून घेतलाय. हा म्हणजे हाताच्या साहाय्याने क्रश केलंय का? हा हाताने. हा हा हे काय करणार आपण या मसाल्यामध्ये टाकणार आहे. हा हा त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार. हा कोथिंबीर टाकल्यानंतर मीठ टाकणार आहे. चवीनुसार मीठ. हा आणि मग नंतर आपण सगळं मिक्स करून घेणार आहे. ठीक आहे. आपण हे बटाटा आता टाकला याच्यात. हा आता आपण कोथिंबीर टाकून घेणार आहे. हा आता आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहे. म्हणजे चवीनुसार हा मीठ. हा हा आता मीठ टाकून घेतलंय. आता आपण याला असं मिक्स करून घ्यायचंय. हा म्हणजे जेणेकरून सगळा मसाला बटाटा लागला पाहिजे. सगळा मिक्स झाला पाहिजे बटाटा. हा हा आता याला आपण सगळा मिक्स करून घेऊया. हा सगळा बारीक करायचा. हा सगळा एक कलर आला का नाही हा हा की म्हणायचं सगळा मिक्स झाला. म्हणजे सगळीकडे मसाला एकसारखा लागलाय. हा सगळा मसाला एकसारखा लागला पाहिजे. हा हा मग आता याचे गोळे करायचे तर आपल्याला. हा नंतर गोळे करून जरा चपटे करून वडा सोडून टाकायचा. आणि ही करून घेते. हा बेसनचं बॅटर बनवायचं का? हा. हे बेसन कोणत्या कंपनीचं आहे? आता हे बेसन हिरा कंपनीचे. हा ठीक आहे. तर आता आपण काय करू मीठ टाकूया. हा चवीनुसार मीठ. हा आता मीठ टाकलं. आता आपण थोडा ओवा टाकू याच्यात. थोडा ओवा टाकून घेतला. आता आपण जरा खायचा सोडा टाकायचा. हे पाणी अंदाज येत टाकायचं का? हा पाणी अंदाजाने टाकायचं. हा हा हे साधारण किती पातळ झालं पाहिजे? थोडं लपलपीत हा या वडा सोडता आला पाहिजे. हा हा मळून घेतलेलं आहे. हा हा म्हणजे साधारण अशी धार लागली पाहिजे हा, असं अशी धार पातळ लागली करायचं. पाहिजे. हा म्हणजे जे आपले बॅटर आहे गोळ्यांना व्यवस्थित लागलं पाहिजे. हा ठीक आहे. हे आता आपण मळून घेतलेलं आहे. आता आपण वडे बांधून घेणार आहे. हा आपण या साईडची चपटा करून घ्यायचा. हा हा म्हणजे काही भागामध्ये याला गोळे म्हणतात, काही हा. भागामध्ये चपट्या म्हणतात. हा हे बघा आपण हे असे चपटा करून घेतला. हा हा वडा पण फेमस आहे. कटवडा पण चांगला चालतो. हा. त्याला अशीच भाजी लागते वड्याला. हा हा म्हणजे हाच वडा वापरतो का आपण? हा आपण हाच वडा वापरतो. म्हणजे वडापावसाठी पण हाच आणि कटवड्यासाठी पण हाच. हा वडापावला चपटा वडा काढतो. वडा सांबारला गोल वडे काढतो. गोल वडे का? हा. हा हा म्हणजे फरक एवढाच आहे की वडा सांबारसाठी गोल हा आणि रेग्युलर जे आपण पावाभर खातो त्यासाठी ते चपटा. चपटा. हा 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 आपल्याला हे चांगलं. हा तेल कोणते आपले? हा, सोयाबीन तेल आहे. ठीक आहे. तर आता आपण वडा सोडणार आहे. म्हणजे बेसनमध्ये चांगला डीप करायचं आहे. हा हे बघा, सोडायचं. बेसन मध्ये मिक्स करायचा. दिसत. त्यात सोडलेले सगळे हे टाकते. याला जरा लालसर उसवर भाजून घ्यायचा. हा हा भाजल्यानंतर मग थोडा लाल होऊन द्यायचा जरा. हा हा म्हणजे चांगला व्यवस्थित तळला की आपला वडापावसाठी वडा तयार आहे. हा ठीक. हे झाले आता. हे आपले तळून झालेत का आता? हा आता तळून झालेले. ठीक आहे. ही अशी क्वालिटी असते इथं. लाल चटणी टाकू याच्यात. हा
त्याच्यात वडा टाकूया. हा. आपली ही लाल चटणी काय विशेष आहे काय म्हणजे हा, कोणती? लाल चटणी शेंगदाण्याची, हा हा शेंगदाणा मिरची पावडर. हा हा. आता हे स्पेशल वडापाव आहे. हा हा. ठीक आहे, किती किंमत आहे याची? हे वडापाव 30 रुपये प्लेट आहे. 30 रुपये प्लेट आहे, म्हणजे 2 वडापाव येते, हा, म्हणजे 2 प्रत्येकी वडापाव. 15 रुपये. एक वडापाव 15 रुपये. ठीक आहे, धन्यवाद साहेब. साहेब वडापाव ऑर्डर केलाय, कसं वाटलं वडापाव? छान आहे. तर तुम्हाला चव आवडली आहे, इथली स्वच्छता वगैरे कशी आहे? स्वच्छता पण फार खूप चांगली आहे. हा, तर आपण रेटिंग द्यायचं म्हटलं तर किती रेटिंग? तरी 9 द्यावी. द्या, म्हणजे तुम्हाला खूप आवडलेला आहे वडापाव. ठीक आहे, धन्यवाद साहेब. वडापाव कसा वाटला? हो, एक नंबर मस्त. नाश्त्याचं एक नंबरच क्वालिटी असते इथं. हा हा. तर त्यामुळे नेहमी नाश्त्याला यायला लागतं. पुरी भाजी फेमस आहे एकदम. हा, तर किती वर्ष आला इकडे येते तुम्ही? तरी मला वाटतं 10 एक वर्ष झालं. म्हणजे क्वालिटी मध्ये काही तडजोड नाही. क्वालिटी तडजोडच नसते, चांगली क्वालिटी आहे. हम्म. स्वच्छता इथे असते, म्हणजे खाल्ल्यानंतर कोणताही त्रास वगैरे काही नाही. कसलाही त्रास नाही, चांगले आहे एकदम. ठीक आहे, आपल्याला रेटिंग द्यायचं म्हटलं 10 पैकी तर किती रेटिंग देताल? 9 होऊ शकते. ठीक आहे, हा. धन्यवाद.